Please, sir. Yes. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. कसा? Thank you. कुठून आलेले आहात तुम्ही? धाराशिव. बर. PSI काय व्हायचं तुम्हाला? मॅम मी आधीच ऑलरेडी पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे आणि त्यामुळे मी या पदाची कर्तव्य किंवा सगळ्या जबाबदाऱ्या मला असं वाटते की मी यशस्वीपणे पार पाडू शकते आणि PSIच्या पोलीस कॉन्स्टेबलला काही असा अधिकार नसतात. मला असं वाटते की माझ्या ज्या कल्पना आहेत ते थोडेसे मला जरी अधिकार भेटले PSI पदावर तर मी व्यवस्थितरित्या त्या अधिकाराचा किंवा माझ्या कल्पनाचा वापर करून माझ्यापर्यंत आलेल्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. बर. सध्या तुम्ही कुठे कार्यरत आहात? मॅम सोलापूरमध्ये पोलीस हेडक्वार्टरला माझी नियुक्ती आहे. हेडक्वार्टरला? हा, येस मॅम. बर. हेडक्वार्टर मध्ये नियुक्ती असणं आणि एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये नियुक्ती असणं काम करतात काय फरक आहे? मॅम हेडक्वार्टरला म्हणजे फक्त आरोपी पार्टी असतात किंवा बाहेरचे बंदोबस्त किंवा कधी कधी रिझर्व झाले लागतात. परंतु जर आपण पोलीस स्टेशनला असो तर आपल्याला डायरेक्ट वर्क करायला लागतं. म्हणजे जेवढे काही आरोपी किंवा जेवढे काही पीडित असतात ते डायरेक्ट गुन्हा घेऊन पोलीस स्टेशनला येतात आणि मग तिथून आपले काम NC असेल किंवा FIR असेल हे दाखल करून घेणं आणि परत त्याची परत ऑनलाईन नोंद करून त्यांना त्याची प्रिंट देणं परत त्यांचं समायोजन करणं अशा सगळ्या गोष्टी आम्हाला करायला लागतात. बर. धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचे गुन्हे जास्त घडतात? मग धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त थोडंसं शिक्षणाचं वातावरण एवढं नाहीये त्यामुळं आर्थिक परिस्थिती नसल्या कारणानं चोरी दरोडे अशा प्रकारचे गुन्हे जास्त घडतात. प्लस पावसाळी जिल्हा नाहीये त्यामुळे सगळे शेतीवर अवलंबून आहेत. उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी जाण्याचे त्यांच्याकडे तेवढे पर्याय नाहीयेत म्हणून मग तिथंच थोडेसे काही छोटे मोठे गुन्हे करून ते त्याच्यावर जगायचा प्रयत्न करतात. तुम्ही कधीपासून कार्यरत आहात पोलीस डिपार्टमेंट मध्ये? मॅम मला ट्रेनिंग होऊन आता 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. माझी 14/6/2022 जॉईनिंग आहे. बर. त्यामुळेच तुम्ही इथे ते मेन्शन केलेलं नाहीये प्रोफाइल मध्ये? हा, येस मॅम. बर. तुमचा जो आता अनुभव आहे जवळपास 1.5 ते 2 वर्षांचा त्या दरम्यान तुम्हाला असं जाणवलं का की डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना महिलांना काही प्रमाणात का होईना पण दुय्यम वागणूक दिली जाते काही महत्त्वाच्या पोस्टिंग महिलांना दिल्या जात नाहीत असं काही जाणवलं तुम्हाला? तसं मॅम नाहीये कारण की प्रत्येक व्यक्तीचे कौशल्य पाहिलं जातं आणि जर खरंच अधिकारी तो त्या पदासाठी किंवा ते कार्य करण्यासाठी एकदम सक्षम असेल किंवा त्यांनी ते अनुभव घेतले असतील तर नक्कीच त्यांना पुढच्या पदावर किंवा पुढचं कार्य करण्यासाठी त्यांना अधिकारी पण एकदम सबळप्रमाणे साथ देतात असं माझ्या तर निदर्शनास आलेलं नाही. बर. आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP मिळालेल्या आहेत. हा, येस मॅडम आल्यापासून डिपार्टमेंट मध्ये काही बदल झाले? हो मॅम. मॅडम आल्यामुळे काय झालं त्यांनी ऑलरेडी महिलांच्या समस्या पाहिलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी कधी पण आता आमचे बंदोबस्त लागायचे तर बंदोबस्त लागताना आधी आमच्यासाठी सगळे चेंजिंग रूम म्हणा किंवा परत आम्हाला सॅनिटरी पॅड डिस्पॉटची सुविधा प्लस वॉशरूम अशा सगळ्या सुविधा आधी आम्हाला स्थानिक पातळीवरून तयार करायला तिथे सांगतात. त्यामुळे आम्हाला बंदोबस्त करताना पहिला जसा त्रास व्हायचा ते आता आम्हाला जास्त असा अडचणीला सामोरे जावं लागत नाही. तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं? असं माझं BA झालेलं आहे आणि हिस्ट्री आणि पॉलिटी 2 विषय होते. बरं. मला सांगा पोलीस दलाची सुरुवात भारतामध्ये कशा पद्धतीने झाली? सर पोलीस दलाची सुरुवात म्हटलं तर ब्रिटिशांच्या काळापासूनच पोलीस दल कार्यरत आहे. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये पोलीस दलाची स्थापना झालेली होती आणि तिथून परत हळूहळू त्याचा विस्तार होत गेला. मला सांगा पोलीस डिपार्टमेंट मध्ये कोणकोणत्या शाखा असतात? आर्थिक शाखा असतात, आर्थिक शाखा, गुन्हे शाखा, त्याच्यानंतर आर्मर शाखा माहिती तुम्हाला? हो, ते शस्त्रास्त्र ठेवलेले जातात. ज्यावेळेस कधी पण आम्हाला फील्ड वर्क करताना किंवा आम्हाला दर 6 महिन्यातून एकदा आम्हाला रायफलचा सराव असतो फायरिंगचा त्यावेळेस आम्ही आर्मरीमध्ये जाऊन शस्त्रास्त्र घेतो. आमच्या नावाने आम्ही शस्त्रास्त्र घेतलेले असतात त्याची डागडुजी वगैरे करतो. बरं. मला सांगा 0 FIR काय असते? हा सर, 0 FIR म्हणजे ज्या वेळेस आपण स्थानिक जिथं गुन्हा घडलाय तिथं आपण तिथल्या पोलीस स्टेशनला जाऊन दाखल करू शकत नाही आणि जवळचं कुठलंही पोलीस स्टेशन असेल तर तिथं 0 FIR नावाने आम्ही FIR दाखल करून घेतो आणि ते ज्या पोलीस स्टेशनला वर्ग होते तिथं आम्ही परत ते पाठवतो आणि मग तिथे त्याची नोंद होते. बरं. सायबर गुन्ह्याचे काही प्रकार सांगा? सर फिशिंग असेल त्याच्यानंतर ऑनलाईन जे पैशाचे वगैरे क्राईम होतात ते सायबर क्राईम. म्हणजे काही छंद आहेत का, हॉबीज? हो सर, मैत्रिणीशी गप्पा मारणे. बरं, ठीक आहे. तुमच्यामध्ये असे कोणते गुण आहेत जे या पदासाठी योग्य आहेत? सर माझं DED झाल्यामुळे मी
मला मानसशास्त्र विषय होता आणि त्या मानसशास्त्रामध्ये मी सगळ्या व्यक्तीचे प्रवृत्तीचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे माझ्याकडे जे गुन्हेगार येतात किंवा माझ्याकडे जे पीडित व्यक्ती येतात त्यांना ज्यांना संवेदनशीलतेची गरज आहे तिथं मी त्यांच्याकडे संवेदनशीलता दाखवून त्यांना आधार देऊ शकते. मला सांगा, क्रिमिनल सायकोलॉजी मध्ये काय अभ्यास करतो आपण? सर, क्रिमिनल सायकोलॉजी म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो किंवा एखादा गुन्हेगार हा एवढ्या प्रवृत्तीचा का घडला त्याच्या मागली कारणमीमांसा पाहण्यासाठी सर क्रिमिनल सायकोलॉजी. मला सांगा, फ्रॉइडचं काय योगदान आहे बरं सायकोलॉजीसाठी? हो सर, सिग्मंड फ्रॉइड हे मानसशास्त्राचे जनक मानले जातात. काय योगदान त्यांचं? कोणते थेरी आहेत त्यांच्या? काही कन्सेप्ट माहिती तुम्हाला? सर वाचलेले आहेत पण सॉरी आता आठवत नाही. बरं, ठीक आहे. बरं, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? माझं लग्न झालंय, पती, सासू सासरे आणि माझी 9 वर्षाची मुलगी. बरं, तुमचं लग्न केव्हा झालं? मॅम, माझं लग्न 2014 ला झालं. कस्टडियल डेथ्स विषयी तुम्हाला माहिती असेल? हो मॅम, ऐकलेलं आहे. ते पोलीस कितपत दोषी असतात तुम्हाला काय वाटतं? मॅम, कधी कधी खूप म्हणजे उच्च प्रकारचे असे गुन्हे केलेले असतात आणि त्यावेळेस ते कबुली द्यायला तयार होत नाहीत आणि मग रागाच्या भरात किंवा कधी कधी पोलिसांना असं वाटते की बाबा आपण जर 1-2 त्याला चापट मारले तर तो कबूल करेल आणि आपल्याला पुढच्या तपासाला दिशा मिळेल. या कारणाने पोलीस एक म्हणजे मारहाण करायला सुरू करतात. काही क्राईम असे असतात गुन्हेगार की ते काही जरी झालं तरी स्वतःचा माइंड स्टेबल करून आलेले असतात की आम्ही व्यक्त होणार नाही. मग त्यावेळेस पोलिसांचा पारा चढून मग त्यांना दिशा मिळण्यासाठी किंवा एखादा जो पीडित आहे त्याला न्याय देण्यासाठी अशा गोष्टी करतात. तिथून चुकून असं कस्टडियल डेथ होती. त्याच्यामध्ये पोलिसांचा त्यांना मारण्यामागे किंवा हे करण्यामागे असं कुठलाच हेतू नाही. चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. हॅव अ नाईस डे. मॅम.